आरूसाठी काहीतरी बनवून ठेवल्या आणि मग इथं फ्रेश झालते मस्त अशी. तर तिने पण ड्रायफ्रूटमध्ये लड्डू खाल्लेलाच होता. म्हटलं चला तोपर्यंत इथं मेकअप वगैरे करून घेते सिंपल असा. तर डेली रुटीनमध्ये जो आपला मेकअप करते ना तोच काहीतरी थोडक्यात असा. तर तेच काहीतरी चाललं होतं करायचं काम माझं आता. आणि हे काहीतरी VLCCची क्रीम आहे ना, तर ती काहीतरी मी आता यूज करते. खूप एकदम लाईट वेट आहे आणि सहजपणे म्हणजे प्रत्येक स्किनला सूट होईन अशीच काहीतरी आहे. फक्त एवढंच आहे तिचं म्हणजे तिचा खरा रिझल्ट ना म्हणजे मी शेअर तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये करणार आहे. म्हणजे एक्सपिरियन्स माझा कसा आहे त्यासोबतचा कसा नाही. तर यामुळं ना आता सध्या आपण हाच व्हिडिओ बघूया. तर इथं काहीतरी साईडला कूलर लावून दिलता आणि मग माझं मेकअप करायचं काम चाललेलं होतं. नाही तर इकडं मेकअप करणार आणि इकडं सगळं निघून जाणार असं काहीतरी अवस्था होती आता इथं. तर सगळ्यात पहिल्यांदा ना इथं मी साईडला कूलर लावून दिलता आणि नंतर माझं मेकअप करायचं काम सुरू केलं. कारण की मी पहिल्यांदाच म्हटलं इकडचं वातावरण म्हणजे खरंच सांगता नाही येणार एकसारखं. भरपूर अशी गरमी पण जाणवती आहे, कधी कधी थंडी पण जाणवती आहे. तर यामुळं पण दिवसभर जास्त ना गरमच होते. यामुळं कूलर कुठंतरी घ्यावा लागला आहे आता. आणि मग त्याचा वापर पण झालाच पाहिजे ना पुरेपूर. तर यामुळं तो चालूच असतो दिवसभर. तर इथं पहिल्यांदा क्रीम वगैरे लावून घेतली आणि ती क्रीम ना थोडी फापली अशी म्हणजे चिकट आहे म्हणजे एकदम. तर म्हणजे एकदम वेगळंच आहे. मला तिचं स्किन टोन म्हणजे वेगळी कळतच नाही आहे कसं. पण एकदम ड्राय नाही आहे, एकदम ऑइली वाटतं नाही का असं ते लावल्यानंतर. तर त्यानंतर ना मला त्यावर पॉन्ड्स पावडर मी यूज करत असते जेणेकरून आहे ना म्हणजे चेहरा एकदम ड्राय आणि मस्त असा वाटन. तर पहिल्यांदाच माझी स्किन ड्रायच आहे तर यामुळे एवढं काही इश्यू वाटत नाही मला. पण ती काहीतरी लावली, नंतर टिकली लावली आणि छान असा सिंदूर लावून घेतला आणि लास्टला ना थोडीफार लिपस्टिक लावली. तर ही डेली रुटीनमध्ये ना मी कधी लावत नाही लिपस्टिक. कुठंतरी आता म्हणजे आज बाहेर जायचं आहे थोडं यासाठी लावून दिलती. नाही तर डेलीमध्ये मी काही यूज करत नाही ती. आणि फायनली आता म्हटलं चला केस विचरून घ्यावेत. आणि आज आहे ना सगळं काम मी लवकरच सुरू केलं. तर ब्लॉगचं पण सुरू केलं तर लवकरच शूट करायचं आणि घरातले लवकर कामं आवरायचे पण सुरुवात केली ती. कारण की थोडं बाहेर जायचं होतं ना, तर यामुळं म्हटलं लवकर घेऊया करून कामं आणि मग नंतर काहीतरी जायला मोकळं होतो ना आपण. तर पहिल्यांदा ना संपूर्ण असं क्रीम वगैरे छान अशी लावून घेतली आणि आता कुठेतरी केस वगैरे नीट करत होते. आणि आज आहे ना म्हणजे हे सगळं आवरायचं काम सकाळी म्हणजे मी सकाळी कधीच असं मेकअपच्या नादी लागत नाही. पहिल्यांदा ना मला घरातलं संपूर्ण काम उरकताच जातं आणि नंतर लास्टला कुठंतरी मग अवतार नीट करत असते. पण आता सकाळीच करत होते. त्याच्यामागं कारण होतं कारण की बाहेर जायचं होतं थोडं आम्हाला. तर यामुळं म्हटलं पहिल्यांदा सगळं काही आवरूनच जावं. कारण की घरात असलं ना आपण बायका म्हणजे घरातल्या कामांमध्ये एवढं रमून जातो म्हणजे तेच कामामध्ये एवढं म्हणजे टाईम होऊन जातो की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला म्हणजे वेळच नाही राहत. असं वाटतं नंतर करता येईन मग हेच काहीतरी दिवसभर भूतावाने अवतार घेऊन हिंडत राहतो. तर मी सगळं काम आवरल्यानंतर काहीतरी अवतार नीट करत असते. पण आज सकाळीच केला आणि थोडं लवकर पण उठले होते. म्हटलं जेणेकरून ना संपूर्ण असे कामं व्यवस्थित आणि लवकर आवरते आणि तिकडं जायला पण टाईम भेटेल. तर तिकडं म्हणजे आपल्याला सिंपल असं म्हणजे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी सब्जी येत असते ना, तर त्यामुळं आज काहीतरी चाललं होतं आणायला. आज म्हटलं फौजीनं तुम्हाला सुट्टी, आज मी जाणार आणि मी आणणार. कारण की यावेळी ना आता या महिन्याचं म्हणजे मी स्वतःचं म्हणजे एक अंदाजपत्रक तयार केले की म्हणजे किती खर्च होणार काय नाही का असा संपूर्ण असा हिशोब ना मी माझ्याकडेच ठेवणार आहे आणि मीच करणार आहे. कारण की म्हणजे या महिन्यात ना थोडा अंदाजा पण येतो म्हणजे किती खर्च होतोय काय. म्हणजे इकडं जरी असलं तरी पण आणि जरी आपल्याला काही गोष्टी मोफत भेटल्या असल्या ना तरी पण थोडाफार तरी अंदाजा लागतो. आणि
इथं फायनली आता आहे ना मी संपूर्ण असा अवतार वगैरे नीट करून घेतला. नंतर आमच्या पुष्पा दिदीला पण बोलून आणलं जाऊन. तर संपूर्ण असं काम आवरलं. आरू मॅडमचा पण अवतार तर नीट आवरून घेतला आणि नंतर मग फायनली निघालो होतो आता आम्ही म्हणजे जाण्यासाठी सब्जी आणण्यासाठी. तर हा काहीतरी आहे आमचा आर्मीचा कॅम्पस म्हणजे संपूर्ण असा. तर हे काहीतरी साईडला क्वार्टर्स वगैरे आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे भरपूर असा कॅम्पस आहे बरं का, छोटा नाही खरं तर, भरपूर असा आहे मोठा इथं. कारण की प्रत्येक म्हणजे सगळ्यांचे मिळून एकत्रच आहेत काहीतरी आपले पण म्हणजे भरपूर असे वेगवेगळे खाते असतात ना आता आर्मीमध्ये पण त्यांचे सगळ्यांचं मिळून. तर इथं आम्ही चाललो होतो आता पाऊ चालायचं काम आणि आमच्या आरू मॅडमना असं चालायचं म्हटलं म्हणजे कुठंतरी तर तिला खूपच जास्त आळस येतो बरं का. म्हणजे कधीतरी अशी छान अशीच म्हणजे जाती पण नाही तर कधी लगेच आळस येतो आम्हाला. तर आता छान असं आली होती सोबत आणि आल्याबरोबर ना इथं काही काम गप नाही राहणार तिचं. मग तिथं पण सब्जी घेण्यात लगेच मदत करू लागली ती. दोघींना पण छान असे टमाटे वगैरे निवडायचं काम चाललेलं होतं तिचं एकटीचंच. आणि इथं आता घरी आल्यानंतर फौजी पण आले होते तेवढ्यातच. म्हटलं चला आता लगेच झटकेपट नाश्ता तयार करून घेते. इथं लगेच पोहे बनवले म्हणजे नाश्त्यामध्ये आणि एवढ्यात नाश्त्याचा टायमिंग ना आमचा आता जरा उशिराच झाला आहे कारण की फौजींची आता काहीतरी नाईट ड्युटी आहे ना तर यामुळं ते सकाळी लेट येतात. तर आमचा म्हणजे सोबतच नाश्ता होतो पण लेट होतो काहीतरी. तर चला आता इथं घेतलं होतं नाश्त्यासाठी मस्त असं ताट वगैरे रेडी करून.
राशन झालं, नाही तर मग ही सब्जी वगैरे झाली आठवड्याची, ही भरपूर प्रमाणात आपल्याला भेटतात या गोष्टी. पण तरीसुद्धा म्हणजे एक बाकीच्या पण गोष्टी असतात ना की ज्यामध्ये बरंच असा खर्च होतो. तर ज्यामध्ये होणार नाही ना तर त्या गोष्टी काहीतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता. आणि थोडीफार सेविंग करायचा प्रयत्न तर म्हणजे चालूच आहे, थोडीफार सेविंग करायची, पण तरी पण होईन तितकं. कारण की आपल्या बायकांचं काम माहीतच आहे, आपण किती चिकाटीपणा करतो. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जरी पैसे वाचत असले ना तरी वाचवण्याचा प्रयत्न करतच असतो. तर तेच काहीतरी आता या महिन्याचं मी बघणार आहे संपूर्ण असा आता हिशोब काय होतोय काय नाही काय माहीत, आता कळणच या महिन्याच्या एंडिंगला. तर हे काहीतरी संपूर्ण अशी सब्जी वगैरे आणली. आणि या आठवड्याची आहे ना सब्जीमध्ये हे काहीतरी बैंगन वगैरे भेटले होते. त्याचबरोबर इकडची म्हणजे आता मला त्याचं नाव पण नाही येणार भाजीचं सांगता, पण इकडची स्पेशल अशी ती भाजी आहे काहीतरी, तर ती पण काहीतरी भेटलेली होती. पण त्याची भाजी ना मी खरंच बनवतच नाही, कारण की टेस्टला खूपच वेगळी लागते ती. तर यामुळेच म्हणजे ना प्रत्येक भाजी अशी आठवड्याला भेटून जाते, पण त्यात जे आपण काहीतरी खाण्याजोगं आहे ना तेच काहीतरी बनवत असते मी. आणि वाटलं ट्राय करावं तर करत असते वेगळी अशी. तर इथं संपूर्ण असं आहे ना भाजीपाला वगैरे सोडून घ्यायचं काम चाललेलं होतं माझं, कारण की थोडं थोडं करताना सगळं काही काम व्यवस्थित असं सकाळपासून सुरू केलं. आणि आणल्याबरोबर म्हणजे लगेच काहीतरी वस्तू जिथली तिथं ठेवून दिल्या ना मग नंतर काही वाटत नाही. नाहीतर म्हणजे थोड्या वेळाने करता 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 म्हणजे हे काम ना असंच काहीतरी टळतच जात असतं. आणि आता एवढे ते ना म्हणजे इकडं अशा हिरव्या पालेभाज्या वगैरे भेटणं खूपच मुश्किल झाले. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ना फक्त भेंडीच तेवढी काहीतरी भेटते आणि बीन्स, एवढंच काहीतरी भेटते आता. नाहीतर पालेभाज्या म्हणजे पालक झाली, मेथी, शेपू तर नाहीच भेटणार बाबा इकडं. तर ह्या काहीतरी भाज्या ना इकडं आता भेटण्याशाच झाल्यात. खरं तर म्हणजे ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात म्हणजे आपली भाजी असो नाही तर काही असो, ह्या हिरव्या पालेभाज्या, खरंच याची किंमत, अशा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींची किंमत ना अशी आपल्या म्हणजे घरापासून लांब राहिल्यानंतर कळते आपल्याला, की खरंच घरी असल्यानंतर आपण कंटाळा करतो की नाही नको असं, पण इकडं राहिल्यानंतर ना आम्ही खरंच खूप मिस करतो त्या गोष्टी. म्हणजे जसं की आपली मेथीची भाजी खाणं, शेपूची भाजी खाणं, ह्या छोट्याच गोष्टी येतं. पण खरंच यालाच माणूस इतकं तरसतं ना इकडं राहून की बस. कारण की इकडं त्या गोष्टी आहे ना भेटतच नाही तर बऱ्यापैकी. राजस्थानला पण हेच होतं आणि आता इकडं आल्यानंतर पण हेच आहे. मध्ये काहीतरी म्हणजे मधल्या पिरियडमध्ये ना तर चांगली मेथी भेटत होती, पण आता ना एकदम बंद झालं आहे. म्हणजे मेथी पण नाही भेटत, पालक पण नाही, बाकी काहीच हिरव्या पालेभाज्या म्हणजे एकदम भेटण्याशाच झाल्यात आता. तर चला आता माझं बोलणं राहू द्या बाजूला. आणि इथं संपूर्ण असा भाजीपाला वगैरे सोडून घेतला, नंतर किचनमध्ये वगैरे छान असा झाडू वगैरे मारून घेतला. आणि आपल्या किचनच्याच पाठीमागच्या साईडला ना एकदम ओपन म्हणजे परिसर आहे आपल्या क्वार्टरचा छान असा. तर यामुळे खूप छान आणि फ्रेश असं वाटतं नाही, एकदम कोंडून ठेवल्यासारखं पण वाटत नाही. तर इथं सायंकाळच्या वेळी ना माझं तुळस लावायचं काम चाललेलं होतं असं दारामध्ये. तर आता तुळशी वृंदावन वगैरे काही नाही आहे इथं, शॉर्टकटमध्ये छोटंसं असं मी बनवून घेईन, पण ते आता लवकरच काय होणार नाही. पण तात्पुरतं म्हणजे म्हटलं तुळस तर पाहिजेच ना दारात. तर यामुळं ना तुळशीचं रोपटं वगैरे आणलं. पहिलं ऑलरेडी एक होतं, पण म्हटलं अजून पण एक त्यासोबत लावून घ्यावं. तर आलं. तर यामुळं ते दोघी मायलेकींचं आमचं चाललेलं होतं काम इथं करायचं आता तुळस लावण्याचं. तर मी जोपर्यंत तुळस लावते ना तोपर्यंत आरू काही गप्प नाही बसणार, तर ती पण मदत करूच लागत होती माझ्यासोबत. तर इथं संपूर्ण आपल्या क्वार्टरचा परिसर जो आहे ना समोरचा एकदम ओपन आहे. यामुळं किती हिरवगार वातावरण दिसतंय ना, तर खूपच छान. रिअलमध्ये पण असंच आहे आणि म्हणजे दिसायला पण छान वाटतं आणि एकदम हिरवगार पण राहतं. आणि सायंकाळच्या वेळेला एकदम थंडगार वातावरण पण होतं. म्हणजे वातावरण नाही इकडचं असंच काहीतरी, दुपारी एकदम गरम आणि संध्याकाळी एकदम थंड असंच काहीतरी असतं इकडं चालू नेहमीच. तर
चला आता इथं मी पहिल्यांदा तुळशीचं रोपटं लावून घेतलं, नंतर ॲलोवेराचं पण मी छोटंसं असं झाड आणलं होतं, ते पण लावलं काहीतरी, आणि अजून पण एक फुलाचं छोटंसं असं होतं ते रोपटं, तर ते पण लावून दिलं. म्हटलं जे येईल ते येईल, नाही तर नाही आलं, मग काय करणार त्याला. तर चला आजचं वातावरण पण खूपच छान झालेलं होतं, मस्त असं एकदम हिरवंगार. आणि या दरम्यान ना तुम्हाला नागालँडचं वातावरण एकदम हिरवंगारच पाहायला भेटेल, त्यात काही विशेष नाही. मग सकाळ संध्याकाळ तर पाऊस चालूच राहतोय ना, तरी यामुळं मग याच वातावरणाचा फायदा घेऊन ना आम्ही मस्त असे थोडेफार व्हिडिओज आणि छोटे असे फोटोज वगैरे काढले. आणि यामध्ये माणसं पण इकडून तिकडून येत जात होते ना, तर यामुळं आम्हाला पण लाज वाटत होती, तरी पण कुठंतरी काढून घेतले. म्हटलं चला छान असं वातावरण झालं आहे तर चला काढूया. मग चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.